पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अभिवादन केले. ख्रिसमस दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील चर्चला भेट देत ख्रिश्चन बांधवांसोबत प्रार्थना केली. यावेळी त्यांनी कॅलॉर्स आणि स्तुतिगीतामध्ये सहभाग घेतला आणि ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिल्या. पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पुरीमधील नीलाद्री बीचवर भव्य शिल्प साकारले. त्यांनी 60 फूट उंचीचा सांताक्लॉजचे शिल्प साकारण्यासाठी तब्बल 1.5 टन सफरचंदाचा वापर केला. त्यांच्या या कलाकृतीने पर्यटक आणि कला रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले जात आहे. ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी, असं जर फडणवीसांचं म्हणणं असेल तर अजित पवार, अशोक चव्हाण, शिंदेंसोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपने केलेली युती म्हणजे आध्यात्मिक समागम आहे का? सुषमा अंधारे यांनी घेतला खरपूस समाचार. जादू कायम. आदित्य घर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टार धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 20व्या दिवशीही चित्रपटाने बक्कळ कमाई करत 600 कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात अनेक मोठे चित्रपटांनी विक्रम गाठला असला तरी सुद्धा 2025 मधला सर्वात यशस्वी चित्रपट हा ठरला आहे.